नमस्कार. मी श्रेयस अक्कलकोटकर. साम संजीवनी या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आजच्या या भागात आपण उलगडणार आहोत प्रकाश जपणारा एक प्रवास. शिक्षणातली उत्कृष्टता, रेटिना शस्त्रक्रियेतील प्रावीण्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि रुग्णांविषयीची अपार संवेदनशीलता या सगळ्यांचा सुंदर मिलाप म्हणजे आजचे आपले खास पाहुणे आहेत डॉक्टर अभिजित गोरेजी. आज हजारो रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश फुलवणारा हा प्रवास उद्याही त्याच समर्थपणे सुरू राहणार आहे. प्रत्येक वाचवलेली दृष्टी म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यात उगवलेली नवी पहाट हे ब्रीदवाक्य अक्षरशः जगणारे गोरे नेत्रालय लेझर सेंटरचे डॉक्टर अभिजित गोरेजी आज आपल्या बरोबर आहेत, जे स्वतः MBBS, MS गोल्ड मेडलिस्ट, FRVS आणि वेट्रिओ रेटिना सर्जन म्हणून छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. सर नमस्कार. सर खूप खूप स्वागत आहे आपलं आजच्या साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्या ह्याच्यामध्येच आम्ही वाचलं की वेट्रिओ रेटिना सर्जन. खरं तर शाळेमध्ये आपण जेव्हा शिकतो, सायन्सचा अभ्यास करतो किंवा काही लोक पुढे जाऊन डॉक्टर होतात, तेव्हा रेटिना हा शब्द खूप कॉमनली आम्ही ऐकलाय, वाचलाय, त्याविषयी अगदी जुजबी अभ्यास केलाय. पण खरं तर मला असं वाटतं आजच्या चर्चेची सुरुवात आपण ह्याच्यानेच करूयात की रेटिना म्हणजे नेमकं काय आणि त्याचं डोळ्यातलं नेमकं कार्य काय असतं. फार सुंदर अशा प्रश्नाने तुम्ही सुरुवात केली आहे. कारण बिईंग अ रेटिना सर्जन, मी एक रेटिना सर्जन असताना जेव्हा बरेचसे पेशंट्स येतात त्यांना म्हणजे एक जनरल पॉप्युलेशनला आणखीन सुद्धा असं माहिती नाहीये की रेटिना म्हणजे काय. मॅक्झिमम लोकांना एवढं माहिती असतं की डोळा म्हणजे मोतीबिंदू आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन. बरोबर. पण जेव्हा रेटिनाचे आजार सध्या इतक्या जोरामध्ये वाढतायत, कारण डायबिटीस आणि बाकीच्या आजारांचे प्रमाण वाढतंय जे की रेटिनाला अफेक्ट करतात. तर बेसिकली रेटिना म्हणजे आपला डोळा, बेसिकली द आईज आर विंडोज ऑफ द बॉडी. तर ते एखाद्या कॅमेऱ्यासारखं काम करते. जसा तुमचा कॅमेरा आहे तसंच डोळे हे आपल्या शरीराचा कॅमेरा आहे. तर कॅमेऱ्यामध्ये जे मोतीबिंदू म्हणजे कॅमेऱ्याची जी समोरची लेन्स आहे तो आहे मोतीबिंदू, आणि बॅक साइड ऑफ द कॅमेरा जिथे फिल्म असते ज्याच्यावरती सगळा लाईट पडतो तो आहे रेटिना. तर त्या फिल्म सारखाच हा रेटिना काम करतो की तो त्या लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून ब्रेनकडे सिग्नल्स पाठवतो आणि मग त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये त्याची इमेज डेव्हलप होते. आणि रेटिनाचे जे आजार आहेत ते प्रत्येक वयोगटामध्ये आपल्याला सापडतात, म्हणजे लहान बाळांपासून नवजात शिशूंपासून ते वयोवृद्धांपर्यंत. अच्छा. तर असं याचं महत्व आहे. खरंय, म्हणजे रेटिना आपल्या डोळ्यात म्हणजे आपल्या शरीराचा एक कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याचा एक महत्वाचा भाग हा रेटिना. डॉक्टर, तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केलात की रेटिनाचे आजार हे वेगवेगळ्या वयोगटामध्ये आढळतात. तर मला खरं तर याविषयी सुद्धा जरा सखोलपणे जाणून घ्यायला आवडेल की लहान मुलांमध्ये कुठल्या प्रकारचे आजार असतात आणि तरुणांमध्ये कुठल्या प्रकारचे आजार होतात आणि अर्थातच वयोवृद्धांमध्ये रेटिनाचे कोणते आजार असतात, त्यात काय फरक असतो. आजकालचं जसं आपलं सायन्स प्रगत होत जातंय, वैद्यकीय क्षेत्र सुद्धा खूप प्रगती करतंय. त्यामुळे आजकाल नवजात शिशू जे की प्रीमॅच्युअर बेबीज आपण म्हणतोय, म्हणजे आधीच्या काळी असे काही आजार प्रसूती दरम्यान व्हायचे की ज्याच्यानी जे बाळांचा जे सर्व्हायव्हल रेट होता तो बराचसा कमी असायचा. पण आजकाल इतके टेक्नॉलॉजी आपल्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की आपण कितीही दुर्धर आजारांमधून बाळांचे जीव वाचवून प्रीमॅच्युअर डिलिव्हरीजला ट्रीट करून बेबीज आपण डिलिव्हरी करू शकतोय. पण त्याच्यामुळे काय होतंय की अशा काही बेबीजना त्यांचा रेटिना जो गर्भामध्ये व्यवस्थित डेव्हलप व्हायला पाहिजे 9 महिन्याच्या आत, तो डेव्हलप न होता बाहेर येतात बेबीज. त्यामुळे 7.5 महिन्याचाच बेबी बाहेर आला, 8 महिन्याचाच बाहेर आला. तर अशा बेबीज मध्ये बेसिकली आपल्याला एक आजार मिळतो, तो म्हणतो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. म्हणजे हा रेटिना जो गर्भामध्ये व्यवस्थित बनणं शक्य होतं, बनतो गर्भातून बाहेर आल्यावर, तो त्या पद्धतीने बनत नाही. आणि ह्याला जर व्यवस्थित वेळेत इलाज केले तर हा ट्रीटेबल आणि प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेसचा एक कारण आहे. तर ह्याला वेळेतच जर निदान झालं तर अशा बालकांची सुद्धा दृष्टी व्यवस्थित राहू शकते. पण जर का हे वेळेमध्ये त्याच्या पिरियडमध्ये त्याची ट्रीटमेंट नाही झाली तर कायमस्वरूपी अंधत्वाकडे पण बरेचसे बाळ जातात. पण त्याचंही प्रमाण आता बरंचसं कमी होत जाते, कारण आपण अर्ली डायग्नोसिस पॉसिबल झालंय लेटेस्ट टेक्नॉलॉजीद्वारे. त्याच प्रकारे काही लहान मुलांमध्ये आपल्याला कंजेनायटल कॅटरॅक्ट म्हणजे जन्मजात मोतीबिंदू, त्यांचा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करून मोतीबिंदू काढावा लागतो. कारण पहिल्या 5 ते 6 वर्ष जे वयाचे असतात त्याच्यामध्ये दृष्टी बनण्याचा हा पिरियड असतो. त्याच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर पुढे चालून आपण मोतीबिंदू तो मोठं झाल्यावर जरी काढला तरी दृष्टी पूर्ण
जशी पाहिजे तशी बनत नाही आणि त्याला अम्ब्लायोपिया म्हणजे डोळ्यांचा आळशीपणा निर्माण होतो. तर हे झाले लहान मुलांमध्ये. जसे आपण मोठे एडोलसंट एजमध्ये येतो, 10-15 वर्ष, 20 वर्षांचे मुलं आजकाल जे बघतोय आपण मोबाईल आणि स्क्रीन या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे त्यांना मायोपिया म्हणजे दूरचं जे आहे ते कमी दिसतंय, मायनसचे चष्मे लागतायत मोठे-मोठे. तर ह्या आजाराचं प्रमाण या वयामध्ये आता जास्त सापडतं. ह्याला सुद्धा आपल्याला वर्षाला रुटीन एक रेटिना चेकअप करणं आवश्यक आहे. कारण मायोपिया म्हणजे काय, तर डोळ्याची साईज जी आहे ती नॉर्मलपेक्षा मोठी होत जाते. तर त्याच्यामुळे काय होतं बेसिकली आपल्या रेटिनाची साईज तर तीच आहे. पण जेव्हा आय इलॉंगेट होतो म्हणजे डोळा मोठा-मोठा होत जातो, तेव्हा तो रेटिना फाकत जातो आणि तो कुठे ना कुठेतरी मग त्याच्या छिद्र पडण्याची शक्यता असते आणि ते जर का आपण वेळेत निदान केले, त्याला काही लेझर्स आहेत ते केले, तर हा रेटिना मातला पडदा सरकून दृष्टी कमी होण्याची चान्सेस पण आपण वाचवू शकतो. अच्छा. त्याच्या पुढच्या वयांमध्ये जसं 40-50 मध्ये आजकाल जसं सगळ्यांना माहिती आहे, की डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त झालंय. हायपरटेन्शन, बीपी याचे आजार बऱ्याच लोकांना कॉमन झाले. तर अशा ह्याच्यामध्ये पण डायबेटिक रेटिनोपॅथी हे सध्या सगळ्यात मोठं लीडिंग कॉज ऑफ प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आहे आपल्या देशामध्ये. तर ह्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीला सुद्धा वेळेमध्ये जर इलाज मिळाला, तर त्यालाही आपण व्यवस्थित ट्रीट करू शकतो. याच प्रकारे जे अगदी वयोवृद्ध आहेत 60, 70, 80 मधले यांना डोळ्याचा एक आजार एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन याच्यामध्ये रेटिनाचा जो सगळ्यात महत्वाचा आणि मधला भाग असतो त्याला म्हणतो आपण मॅक्युला. त्या मॅक्युलाचे आजार या एजमध्ये आपल्याला दिसून येतात, की ज्याच्याने त्यांना त्यांच्या ज्या उत्तरार्धामध्ये दृष्टी धूसर होणे आणि ती पण एकदा पूर्णपणे गेली तर परत आणणं अवघड आहे. त्यामुळे त्यावेळेसच त्यांना जेव्हा ते लक्षात येईल, त्यावेळेस काही इंजेक्शन्सचा इलाज करून आपण ती दृष्टी वाचवू शकतो, इनफॅक्ट वाढवू सुद्धा शकतो. क्या बात आहे. म्हणजे खरं तर तुम्ही इतका महत्वाचा मुद्दा इथे उचलला, की स्क्रीन टाईम याविषयी बोललं खूप जातंय, पण त्याचे दुष्परिणाम किती लाँग टर्म असू शकतात, हे आता तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली. पण बोलता-बोलता डॉक्टर तुम्ही एक उल्लेख केला, की रेटिनाची तपासणी करणं गरजेचं आहे. पण मग आपण असं म्हणतो ना, की सर्दी झाली किंवा ताप आला तरच मी डॉक्टरकडे जाणार. म्हणजे थोडक्यात काहीतरी लक्षण दिसलं, तर मी डॉक्टरांकडे जाणार आणि त्याची तपासणी करून घेणार. तर असंच मला हे विचारायला आवडेल, की रेटिनाची तपासणीचं महत्त्व काय आहे? आणि कोणती लक्षणं जर का मला दिसली, तर मी आवर्जून डॉक्टरांकडे जायला हवं. म्हणजे वयोमानापरत ती कुठली लक्षणं दिसली तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ही तपासणी करत असताना एक पेशंट म्हणून सुद्धा मी कोणती काळजी घ्यायला. तर ह्याचं असं आहे, की सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो पहिल्यांदा, की लक्षणं दिसल्यावरच चेकअप करावं, हां. हेच सगळ्यात एक मोठं मिथ आहे. अच्छा. तर एका वर्षातून एकदा तुम्ही डोळ्याची पूर्ण तपासणी करणं आवश्यक आहे. कोणते लक्षणं दिसो किंवा न दिसो आफ्टर द एज ऑफ 15 इयर्स. अच्छा. तर वर्षातून एकदा पूर्ण डोळ्याची तपासणी होणं आवश्यक आहे. कारण बरेचसे आजार असे आहेत, की जे तुम्हाला 2, 4, 5 वर्ष काहीही लक्षणं दिसणार नाहीत, पण तो आजार डोळ्यामध्ये चालू आहे. हां. जसं काचबिंदू आहे. ह्याचा आजार डोळ्यामध्ये जेव्हा होतो, तेव्हा डोळ्याची दृष्टी ही साइडनी कमी होते. त्यामुळे आपली समोरची दृष्टी पूर्ण व्यवस्थित असते आणि त्यामुळे आपल्याला जोपर्यंत ती दृष्टी कमी होत अगदी तुमच्या फोकसमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते काही लक्षात येत नाही. बरोबर. त्याच प्रकारे डायबेटिक रेटिनोपॅथी आहे. हं. ह्याच्यामध्ये सुद्धा जे बऱ्याच पेशंट्समध्ये रेटिनाचा जो डॅमेज आहे, तो चालू झालेला असतो. पण त्यांचा मॅक्युला म्हणजे सेंट्रल पार्ट ऑफ रेटिना चांगला असल्यामुळे त्यांची नजर चांगली असते. त्यामुळे त्यांना ते दिसत राहते अच्छा. आणि हळू-हळू ती कमी होते. त्यामुळे ते लक्षात सुद्धा येत नाही. हं. तर त्यामुळे शुगरच्या पेशंटनी सुद्धा वर्षातून एकदा रेटिना चेक करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट डोळे तपासणे म्हणजे नुसते चष्म्याचा नंबर काढणे हे नाही. हं. तर त्याच्यामध्ये रेटिना चेक करण्यासाठी आपल्याला ड्रॉप्स टाकून काही विशेष यंत्रांनी डोळ्याच्या आतला रेटिना हा चेक करणं, मगच आपल्याला तो रेटिना दिसू शकतो. अच्छा. तर अशा प्रकारे माझं असं म्हणणं आहे, की जरी लक्षणं दिसले नाही, तरी सुद्धा तुम्ही ते चेकअप करणं आवश्यक आहे. लक्षणं दिसल्यावर तर ऑब्व्हियसच आहे डोळ्यासमोर काही लक्षणं अशी आहेत, जसं डोळ्यासमोर काही जाळं फिरताना दिसतंय, हां. दूरचं दिसायचं कमी वाटतंय, चेहरा दिसायला प्रॉब्लेम येतोय किंवा मध्येच ब्लर होते इमेज किंवा जवळचं काही बारीक दिसायला प्रॉब्लेम वाटतोय किंवा एखादी इमेज आपल्याला वेडीवाकडी दिसतीये. तर हे असे काही लक्षणं आहेत, की ज्याच्यामध्ये तर ते ऑब्व्हियसच आहे तुम्हाला चेक करणं. आता डायबिटीज असलेल्या पेशंट्सनी घ्यायची काळजी तर तुम्ही सांगितली, पण डायबिटिक रेटिनोपॅथी ट्रीटमेंट नावाचं एक जी उपचार पद्धती आहे. आपल्याकडे त्याचं प्रचंड ॲडव्हान्स टेक्निक्स उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये. तर मला असं वाटतं, की ही ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय? आणि आपल्याकडे त्याचे उपचार कसे केले जातात याविषयी आम्हाला ऐका. आता जे आहे की डायबेटिक रेटिनोपॅथी
असं मी बऱ्याच आधी होतं की डोळ्यांमध्ये शुगरमुळे मागच्या पडद्याला काही आजार झाला तर दृष्टी जी गेली ती येऊच शकत नाही. तर हा जो कन्सेप्ट आहे तो हळूहळू आता नवीन नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ट्रीटमेंट, उपचार पद्धती, डायग्नोसिसचे इन्स्ट्रुमेंट जे अपग्रेडेड येत आहेत, त्याच्याने बऱ्यापैकी आपण वेळेतच याचं निदान करू शकतो आणि बऱ्यापैकी दृष्टी त्यांची जाण्यापासून आपण रोखू शकतो किंवा गेलेली दृष्टी सुद्धा आपण परत वापस आणू शकतो. हम्म. तर डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे रेटिना एक्झामिनेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, ड्रॉप टाकून डोळ्यामध्ये काही विशेष मशीनद्वारे आपण रेटिनाचं चेकअप करतो. डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये बेसिकली रेटिनामध्ये बऱ्याचशा ब्लड वेसल्स असतात, बारीक बारीक, ज्या की या डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये ठिसूळ होतात आणि ठिसूळ होऊन त्या लिकी होतात. त्याच्यातलं ब्लड, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातली चरबी ही त्या ब्लड वेसलमधून बाहेर निघते आणि मागच्या पडद्यावरती जमा होते आणि त्याच्यामुळे पडद्यावरती रक्तस्राव होऊ शकतो, पडद्याला सूज येऊ शकते आणि डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे डोळ्याची नजर कमी होऊ शकते. इनफॅक्ट मागचा पडदा म्हणजे रेटिना जागेवरून सरकू सुद्धा शकतो, ज्याला आपण फ्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट असतो. पण या सगळ्या गोष्टी जर का वेळेतच आपल्या लक्षात आल्या तर या सगळ्या गोष्टींसाठी आधुनिक उपचार पद्धतींद्वारे जसं की काही ओसीटी मशीन्स, फंडस फ्लोरोसन अँजिओग्राफी, अशा बऱ्याचशा उपचार पद्धती ज्या लेटेस्ट ऍडव्हान्स आहेत, प्लस बरेचसे चांगल्यात चांगले इंजेक्शन्स आजकाल नवीन नवीन येत आहेत की ज्याच्याने आपण हे वेळीच दिले तर हा आजार आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणू शकतो आणि त्याचं प्रोग्रेशन थांबवू शकतो. क्या बात आहे सर. संपूर्ण महाराष्ट्रातून आज तुम्हाला पेशंट्स बघतायत आणि विशेषतः मधुमेह ज्यांना आहे त्या पेशंट्सला खरं तर एक दिलासा देणारं तुम्ही इथे सांगितलं की त्यांना काळजी करायची गरज नाही, काळजी घेतली पाहिजे. पण मला पुन्हा तेच म्हणायचंय की जेव्हा फक्त आपल्याकडूनच नाही तर कुठेही जर का चांगली ट्रीटमेंट तुम्ही डोळ्यांची घेतली तर त्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. कारण मनुष्य प्राणी हा पटकन इग्नोरंट होऊन जातो. आपण दुर्लक्ष करायला लागतो की आता उपचार झाले, मी बरा झालो, आता काही हरकत नाही. आणि त्यामुळेच मला हे विचारावं वाटतं की नेमकी कुठल्या पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर. विशेषतः आजचं आपलं आयुष्य असं आहे की मोबाईल शिवाय आपल्याला पर्याय नाही. तर मग तुमची जेव्हा ट्रीटमेंट झालेली आहे तर तो स्क्रीन टाइम कमी कसा करावा किंवा आता अपरिहार्यता असेल तर मग त्यात काय काळजी घ्यावी याविषयी थोडं सांगा. स्क्रीन टाइम आजकाल एक अविभाज्य घटक झालाय आपल्या आयुष्यामध्ये. तर त्याच्यामुळे स्क्रीनला तर अगदी आपण अवॉइड असं करू शकत, पण त्याला आपण काही काळजी अशी घेऊ शकतो की जर ऍट अ स्ट्रेच आपण म्हणजे कंटिन्युअसली जर स्क्रीनवर बसत असू तर फॉलो द 20-20-20 रूल. म्हणजे 20 मिनिट तुम्ही स्क्रीन जर यूज केला तर 20 सेकंदांसाठी तुम्हाला तुमचे डोळे बंद करणार. तर हा जर तुम्ही फॉलो केला तर बरेचसे डोळ्याचे ड्रायनेस, ॲलर्जी, कोरडेपणा, डोळ्यांचा थकवा या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. तसेच आपण जो लाईट आहे रूम मधला तो पण व्यवस्थित पाहिजे, वेल इल्युमिनेटेड पाहिजे. स्क्रीनचं डिस्टन्स थोडंसं आपलं जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. या सगळ्या छोट्या मोठ्या जर गोष्टी तुम्ही काळजी घेतली तर तसा काही फार स्क्रीनचा इफेक्ट आपण रोखू शकतो. दुसरी गोष्ट मी परत तेच सांगतो की डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये जे काळजी घ्यायची आहे ट्रीटमेंट झाल्यावरती जे आपण सांगताय, तर बऱ्याचशा पेशंटला असंही वाटतं की आता मी डोळ्यामध्ये लेझर केलंय, डोळ्यामध्ये आता इंजेक्शन घेतलंय, आता माझी पुढे शुगर पण कंट्रोल आहे, तर आता तर मला काहीच होणार नाही. पण असं सुद्धा नाही. जरी तुम्ही ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस तर तुमचं सगळं आपण आटोक्यामध्ये आणलंय, विजन तुमची बरी आहे, सगळं बरं आहे, शुगरही अगदी कंट्रोल आहे, तरी सुद्धा तुम्हाला पुढे चालून 6 महिने वर्षाला एकदा रुटीन रेटिना चेकअप करणं आवश्यक आहे. आणि ते सगळ्यात मोठं कारण आहे की पेशंटला असं वाटतं की आता माझा इलाज झालाय, आता मला काही होत नाही. बट दिस इज नॉट द थिंग. तुम्हाला ते रेग्युलरली चेकअप करणं आवश्यक आहे. रेटिना त्याचे उपचार या संदर्भात काय गैरसमज सध्या आपल्या समाजामध्ये आहेत, ते कसे दूर झाले पाहिजेत याविषयी ऐकायला आवडेल. अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही आणि ह्याची माहिती सगळ्यांना असणं फारच आवश्यक आहे. कारण आमच्याकडे असे पेशंट खूप येतात, बऱ्याच प्रमाणात येतात की ज्यांना सपोज डायबिटीसमुळे मागच्या पडद्यावर रक्तस्राव झालाय, दिसत नाहीये, त्यांनी कुठेतरी दाखवलं पण मे बी एखाद दुसरं लेझर केला असेल, काही गुण आला नाही आणि त्यांचा विश्वास उडाला की नाही, आणि मग कोणीतरी त्यांना सांगतं की आमच्या ठिकाणी जा, तिथे डोळ्यात एक ड्रॉप टाकून देतात किंवा काहीतरी एक गोळी देतात किंवा काहीतरी गोळ्यांचा एक महिन्याभराचा कोर्स देतात, त्याच्याने तुमच्या डोळ्यात मग ते अशा भानगडीमध्ये जेव्हा जातात आणि त्यांचा जो अमूल्य वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याकडे जर तो पेशंट आला आणि त्याला वेळीच काही इंजेक्शन, ऑपरेशन, ज्या काही गोष्टींची गरज आहे, तो जर वेळ हातचा निघून गेला तर मग तो वर्षभर इकडे तिकडे फिरून जेव्हा येतो ती वेळ तेव्हा गेलेली असते. डॉक्टर, आज आता मी तुमच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायची माझी इच्छा आहे. काय
हे जे यंगस्टर्स आहेत, जेन झी आपण ज्याला म्हणतो, आणि सध्या काय जे काही फॅड आलेलं आहे, लेझर शोज आणि आपल्याकडे डीजे लावायचा रस्त्यावरती, काय ते लाईट्स विट्स करायचे. तर ह्या मुलांना खरं तर तुम्हीच आता समजावून सांगा, की हे लेझर्स किंवा अशा पद्धतीचे लाईट्स, ते फ्लॅशी लाईट्स जेव्हा आपल्या डोळ्यात पडतात, तर काय मोठा नुकसान होऊ शकतं आणि ते किती लाँग टर्म तुम्हाला त्रास देणार आहे. मला असं वाटतं ह्याविषयी अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण हे जे लेझर्स आहेत, इनफॅक्ट जर या लेझर्सवरती तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती स्पेसिफिक वॉर्निंग दिलेली असते. अव्हॉइड एक्सपोजर टू द आय. बट हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि हे जेव्हा पूर्ण डायरेक्ट तुमच्या डोळ्यावर पडतात आणि ते जर का व्यवस्थित फोकस होऊन जर का तुमच्या रेटिनावरती गेले, तर ते ज्या ब्लड वेसल्स आहेत नाजूक-नाजूक, तिकडे त्या ब्लड वेसल्स रप्चर होऊन डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि तुमची दृष्टी परमनंटली डॅमेज होऊ शकते आणि ती परत आणणं कोणत्याही ट्रीटमेंटनी पॉसिबल नाही. तर ऍक्च्युली अशा प्रकारचे लेझर्स खरं तर बॅनच केले पाहिजे सरकारने. बट स्टील आपल्याला अशी काळजी घेणं आवश्यक आहे की हे होईल तेवढं यांचा वापर बंद केलेला पाहिजे. क्या बात आहे. कारण हे सांगणं फार महत्वाचं होतं, कारण आता फेस्टिवल सीझन मध्ये त्याच्यावरती काही निर्बंधच नाहीयेत आणि लहान मुलांना असं वाटतंय की त्याच्याने खूप मजा येते, पण ते तुम्हाला लॉंग टर्म त्रास देणार आहे. फक्त एवढं छान आपण चर्चा करतो आहोत, तुमच्याकडनं एवढी महत्वाची माहिती आम्हाला कळते आहे. पण मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, की खरं तर तुमची सुरुवात कशी झाली? तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? म्हणजे अगदी सुरुवातीचं जे तुमचे दिवस होते त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. आणि ह्या क्षेत्रात जेव्हा 2 दशकांपेक्षा अधिक तुम्ही काम करत आहात, अनेक रुग्णांना तुम्ही पुन्हा दृष्टी दिली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण असा एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर करू शकाल का, की जेव्हा त्या पेशंटला बरं केल्यानंतर असं वाटलं, की आजपर्यंत जे केलं ते म्हणतात ना कृतकृत्य झालो, असा एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर कराल? असे इनफॅक्ट बरेचसे अनुभव आहेत. हं. पण अगदी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मला म्हणजे या क्षेत्राबद्दल आधीपासून तशी आवड होती. पण एक प्रसंग असा होता, की एक वेळी माझ्याकडे एक पेशंट आला. त्याला एक डोळा लहानपणापासूनच दिसत नव्हता. अच्छा. आणि त्याच्या दुसऱ्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन ऑलरेडी झालेलं होतं. हं. आणि तो पेशंट बीडवरून आला. माझ्याकडे रेफर करण्यात आला होता. हं. त्या पेशंटला HIV म्हणजे एड्स होतं. अच्छा. तर ऑल ऑफ अ सडन त्याचं विजन जे आहे ते दिसणं त्याला बंद झालं. आधीच त्याला एक डोळा होता. हं. आता त्याला तिथे आता हे जे एड्सचे रुग्ण आहेत त्यांना सहसा ऑपरेशन करणं रिस्की आहे. बरोबर. कारण त्याच्यापासून आपल्याला सुद्धा संसर्ग होऊ शकतो. जेव्हा मी त्याला एक्झामिन केलं तेव्हा त्याचा जो दिसणारा एकच डोळा होता त्याच्यामध्ये रक्तस्राव झाला होता. अरे वाह! आणि त्यामुळे तो 2-4 महिन्यापासून अगदीच हात धरूनच फिरत होता. काहीच त्याला अगदी दिसत नव्हतं. पण मग जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेस तो अगदी अहमदाबादपर्यंत जाऊन आला होता. बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्यानंतर शेवटी मग आपण त्याचं ऑपरेशन केलं आणि इनफॅक्ट नेक्स्ट डेच त्याला अगदी 1-2 फुटांची जेव्हा दृष्टी आली, तेव्हाचा जो आनंद होता, म्हणजे ह्याच्यानंतर बरेचसे अनुभव असे आले मला. असे बरेच पेशंट आले, बऱ्याच जणांना दृष्टी आली. पण ती माझी सुरुवात होती. खरं आहे. आणि त्याच्यापासून मग ते जे अनुभवांची मग एक मालिका सुरू मालिका झाली. सुरू झाली. पण तो पहिला अनुभव मी विसरू नाही. नाही, खरंच आहे. कारण काय आहे, की हा आनंद एखाद्याला दृष्टी देणं यासारखा नाहीच आहे. आणि तुमचं ते वेदवाक्यच आहे, की ती दृष्टी नाही तर तुम्ही एक नवं आयुष्य, नवी संजीवनी त्यांना देत आहात. फक्त खरं तर ह्या गप्पा संपूच नये असं वाटतं, पण थोडीशी वेळेची मर्यादा आहे. पण मी आज इथे हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगू इच्छितो, की छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पेशंट्सना मदत करण्यासाठी डॉक्टर गोरे हे अत्यंत तत्पर आहेत. त्यांना संपर्क करण्यासाठी इथे स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका मनात असतील तर ह्यांना जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि तो डॉक्टरही सांगतात की तज्ज्ञांचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं. डॉक्टर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो. म्हणजे इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात, अनेकांना तुम्ही नवी दृष्टी दिली, तर आपल्या प्रेक्षकांना काय एक सल्ला देऊ इच्छिता? जसं मी 2-3 वेळा आधी पण सांगितलं तुम्हाला, की माझा सगळ्यात मोठा सल्ला प्रेक्षकांना हाच आहे, की रेटिना चेकअप म्हणजे डोळ्यांच्या मागच्या पडद्याची तपासणी ही वर्षातून एकदा काही त्रास असो अथवा नसो हे करणं आवश्यक आहे. आणि डोळ्यांची तपासणी म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर काढणं नव्हे, तर ड्रॉप्स टाकून, बाहुली मोठी करून आपल्या पडद्याची सखोल तपासणी वर्षातून एकदा सर्व पेशंट्सनी करणं अतिशय आवश्यक आहे. त्या बात आहे. बघा, इतकं सहज सोपं तत्व त्यांनी आपल्या डोळ्यांविषयी सांगितलं, तर तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या. डॉक्टर गोरे यांनी सांगितलेल्या सगळ्या सल्ल्यांचा पुरेपूर अवलंब करा आणि म्हणतात ना, की आपली दृष्टी अशीच कायम ठेवा.
डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि एवढी महत्वाची माहिती आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.